लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बरेच जे वंचित झालेले आहेत महिला, त्या आजही अपेक्षित आहे KYC सुरू होईल, तर काय सांगा? KYCला जवळपास सरकारने 6 महिन्याची मुदत ही त्या ठिकाणी दिली होती. पहिल्या मुदतीमध्ये 2-3 महिने अशी वाढ करून ज्यांनी KYC पूर्ण केली होती पण त्याच्यामध्ये काही उणीवा राहून गेल्या होत्या त्यांनासुद्धा दुरुस्त करण्याची आपण परत मुदत त्या ठिकाणी दिली आणि त्यानुसार लाडकी बहीण योजना मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ही यशस्वीरित्या पुढेही राबवली जाणार. KYCच्या संदर्भातला जो निर्णय आहे अधिक वाढवायचं का काय त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्रा काकी असतील, या संदर्भामध्ये जी काही निवेदनं प्राप्त झालेली आहेत ही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आम्ही पुढे सुद्धा विभाग म्हणून यशस्वीरित्या राबवत राहू. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना एक सल्ला दिलेला आहे. लाडक्या बहिणींनी त्यांना मिळणारे सर्वच 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, त्यातील काही पैसे बचत करावेत असा सल्ला तटकरे यांनी दिलाय. हा सल्ला देताना त्यांनी एक किस्साही सांगितला. व्यापारी आम्हाला सतत विचारतात की लाडक्या बहिणींचे पैसे कधी मिळणार, कारण ज्यावेळी लाडक्या बहिणींना पैसे मिळतात तेव्हा मार्केट गजबजलेलं असतं असं व्यापाऱ्यांनी सांगितल्याचं अदिती तटकरे म्हटलं की तुमचे महिन्याचे जे 1500 आहेत ते 1500च्या 1500 शॉपिंगमध्ये खर्च नका करू. नाहीतर आम्ही ज्या वेळेला लाभ वितरित करतो त्याच्या आधी तर आमच्याकडे शहरातले सगळे व्यापारी येतात की लाडकी बहीणचा लाभ कधी म्हणजे भगिनींपेक्षा लाडक्या बहिणींपेक्षा व्यापारी जास्ती विचारतात की DBT कधी करणार आहे. तर मी 1-2 वेळा व्यापाऱ्यांना विचारलं तुम्ही काय विचारता, तुमच्या घरातलं कोण लाभार्थी आहे का? ते म्हणले नाही, ज्या दिवशी DBT झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी मार्केट जाम गजबजलेलं असतं. म्हणून आम्ही लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता अडकला असेल किंवा तुमची KYC करायची बाकी राहिली असेल तर टेन्शन घेऊ नका. राज्य सरकारने तुमच्यासाठी एक फार मोठा निर्णय घेतलाय. नक्की काय आहे हा निर्णय आणि मिळालेल्या आश्वासनानुसार 1500 ऐवजी 2100 रुपये कधीपासून मिळणार पाहूयात. अनेक महिलांना वाटतं की त्यांना फसवलं गेलेलं आहे, कमी पैसे मिळतात बँकेच्या खात्यांमध्ये, त्यांची नावं कापली जातात. मी तर त्यांचं अभिनंदन करत होतो की वस्तुस्थिती त्यांनी हाऊस समोर आणलेली आहे. तर एवढं चिडण्याची काय गरज होती? आम्ही सगळं तर त्यांचे अभिनंदन करत होतो की महिलांची फसवणूक ही लाडकी बहीण योजनेत कशी होत आहे ठीक हे त्यांनी लोकांसमोर आणलं. लाखो बहिणींना त्याचा फायदा मिळाला आणि एक आमदार या नात्यानं मी माझ्या घाटकोरमध्ये जवळपास प्रत्येक घरामध्ये फॉर्म भरून घेतले. अध्यक्ष महोदय ऐका अध्यक्ष महोदय, नाही तुम्ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन देताय का? हो पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. तर माझ्या मतदारसंघात भरून घेतले. आजही काही महिला माझ्या घरी आल्या. अध्यक्ष महोदय, आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला 2 महिन्याचे त्याला पैसे आले, काही महिलांना एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले. आपण चेक केलं, त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे, पण काही माहितीच मिळत नाहीये. असं सगळ्यांच्या बाबतीत नाहीये, काही महिलांच्या बाबतीत आहे. तर माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना, लाडक्या बहिणींना हे कळावं की ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाहीयेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत, न येत आहेत तर काय कारण आहे, तिला तिचं कारण कळलं पाहिजे. कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला 2 महिन्याचे पैसे मिळाले, पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार. सरकारला निर्देश द्यावेत की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी आणि विरोधी पक्षाला बोलण्याचा काय अधिकार नाही. तुम्ही त्या लाडक्या बहिणीला खडकू दिला नाहीत, आम्ही दिलेत पैसे आम्ही, आणि ज्या बहिणींना मिळत नाहीत त्या बहिणींना सुद्धा आम्ही देऊ. आणि सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब, तुम्हाला तर जराही नाही, महापालिका लुटून खाल्लीत तुम्ही. त्या संदर्भातला अध्यक्ष महोदय उत्तर देऊ दे. जर लक्ष वेधून घेतलेलं आहे तर त्या संदर्भातलं उत्तर देऊ दे. उत्तरच ऐकून घ्यायचं नसेल तर लक्ष वेधी मांडण्यात काय कारवाई करायला पाहिजे. आणि कलेक्टर CO एक आमदार तक्रार केली नंतर 2 महिनेपर्यंत त्याच्यावर लक्ष देत नाही असेल तर असं कलेक्टर आणि CO वर सुद्धा कारवाई करण्यात यावे अशी माझी स्पेसिफिक मागणी आहे. संबंधित जी मयत अंगणवाडी मदतनीस आहे यांच्या जाऊबाई श्रीमती सुमित्रा रोहिदास तडवी या बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या जागी कामकाज करत होत्या. खरं तर अंगणवाडीची इमारत नसताना अंगणवाडी ही शांती जयंतीलाल तडवी यांच्याच घरात ती अंगणवाडी भरत होती आणि त्यांचीच जाऊबाई ही त्यांच्या नावाने खोटी कागदपत्र त्या ठिकाणी तयार करून तिथं कामकाज करत होत्या. आधार कार्ड, इतर जी काही शासकीय कागदपत्र असतात त्याच्यामध्ये सुद्धा
सुमित्रा रोहिदास तडवी या ज्या आहेत त्यांनी बनावट कागदपत्रे करून पोषण आहार वाटप असेल आणि इतर ज्या अंगणवाडीच्या बाबी आहेत ह्या त्यांच्या माध्यमातून ते काम होत होतं. शांता जयंतीलाल तडवी यांची 11 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले आणि शांता जयंतीलाल तडवी यांच्याऐवजी काम करत असल्यासंदर्भामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे सन्मान्य आमदार महोदयांनी ज्या वेळेला त्या संदर्भातली तक्रार ही संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे बालकांचं कुपोषणाचं प्रमाण त्याचबरोबर गरोदर आणि स्तनदा मातांना अधिकाधिक चांगलं पोषण आहार आरोग्य तपासणी ह्या दृष्टिकोनातून आरोग्य विभाग महिला बालविकास विभाग आदिवासी विभाग हे एकत्रितपणाने आम्ही तिथं काही ज्या उपाययोजना करणं गरजेचं आहे त्या संदर्भातल्या आढावा बैठकीमध्ये सूचना देण्यात आल्या. आप धारनी में गए हो लेकिन धारनी में 70 बच्चों को विष बाधा हुई है, उसका कुछ आपको जानकारी मिली थी? कल रात को वो घटना हुई है, उस बारे में मुझे जानकारी मिली. मैंने वहाँ के जो प्रांत है उनके साथ भी मेरी उस बारे में बात हुई. आदिवासी आश्रम शाला है आदिवासी विभाग की, उसमें ये दुर्दैवी घटना घटी है. लेकिन अभी सारे बच्चे जो है वो स्टेबल है. उनका जो सेंट्रल किचन है वहाँ से वो फूड गया था, ऐसी मुझे जो प्राथमिक जानकारी मिली है. लेकिन मैंने उनको सूचना दी है कि संबंधित जो विभाग है आदिवासी विभाग है उस विभाग के जो मंत्री है उइके सर, उनके साथ मैं भी खुद बात करूंगी और मैंने लोकल जो एडमिनिस्ट्रेटर है उनको भी मैंने सूचना दी है कि वो भी बात करके जिलाधिकारी भी बात करके उस बारे में जो वो सेंट्रल किचन है उनसे कौन सा फूड लाया गया था उस बारे में जांच हो. और ये जो 60 या 70 बच्चे हैं अभी वो स्टेबल है. कल रात को इनकी ट्रीटमेंट शुरू की गई थी और जो वहाँ के लोकल सारे अधिकारी हैं वो ट्रीटमेंट के समय और सुबह भी वो हॉस्पिटल में थी. सुबह भी मेरी फिर से बात हुई और अभी वो सुदैव से वो सारे बच्चे स्टेबल हैं. केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यावर सध्या विरोधकांकडून श्रेयवादाची लढाई सुरू आहे. आज उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी एकत्रित मुंबईमध्ये विजय उत्सव साजरा केला. नाही, खरं तर काही देशातल्या वेगवेगळ्या भागातले जे विद्यार्थी आहेत, मूळ मुद्दा हा नीट परीक्षा आणि पेपर लीक संदर्भातला होता आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी आंदोलन केलेलं होतं. एक उपोषणसुद्धा त्या निमित्ताने जे त्या क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करत आहेत ते सोनमजी वांगचूक असतील यांनीही केलं होतं. पण त्यांनी 2 दिवसापूर्वी सरकारचे 2 मंत्री JP नड्डा साहेब असतील आणखीन एक मंत्री यांच्यासोबत त्यांनी जी काही त्यांची बैठक झाली त्याच्यातून त्यांनी ते उपोषण मागे घेतलं. त्यांच्या अनेक मागण्यासुद्धा सरकारने त्या ठिकाणी विभागाने मान्य केल्या. काल संबंधित मंत्री महोदयांचा राजीनाम्याच्या नंतर अनेक विद्यार्थी जे आहेत जे आंदोलन करत होते त्यांनीसुद्धा त्या संदर्भातली मतं व्यक्त केली. आपली लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या दृष्टिकोनातून जर एखादी गोष्ट चुकीची घडत असेल तर ती निदर्शनास आणून देणं त्या संदर्भामध्ये आंदोलन करणं लोकशाहीमध्ये अधिकार हा त्यानिमित्ताने आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा या चालू अधिवेशनामध्ये त्या संदर्भातलं जे सुधारणा बिल आहे ह्या आणण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी पावलं उचलण्याचं त्यांच्या लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी ती माहिती दिलेली आहे. आणि मला खात्री आहे की जे युवक जे विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झाले त्यांच्या ज्या काही विविध मागण्या आहेत हे सरकार जे आहे केंद्र सरकार सकारात्मक पद्धतीनं ते बघून अधिकाधिक आपली शिक्षण व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं